सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम त्यांचे कल्याण आणि त्यांची
सत्यं शिवं सुन्दरा 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 शब्दरूप शक्ति दे भावरूप भक्ति दे 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 प्रगतीचे पंख दे चिमण पाखरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा विद्याधन दे आम्हास एक छंद एक ध्यास आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे आधारस्तंभ माननीय श्री कृष्ण सुरेश सर सात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये आज त्याचा त्यावेळेस शाळा आणि आताची शाळा याच्यामध्ये बराचसा फरक तुम्हाला दिसत असेल. अनेक प्रकारच्या सुधारणा त्याचा रूपांतर झालेला आहे. तुम्ही ज्यावेळेला आम्ही ऐकला होता त्यावेळेची शाळा आणि आताची शाळा याच्यामध्ये बराचसा फरक तुम्हाला दिसत असेल. अनेक प्रकारच्या सुधारणा या करण्याचा प्रयत्न करतो आहोत, झालेल्या आहेत. आता तुमचे बरेचसे मुलं तुमचे स्वतःचे पाल्य या शाळेमध्ये असतील तर ते तुम्हाला घरी सांगत असतील शाळेमध्ये काय सुधारणा झालेल्या आहेत काय नाही. पण अशा प्रकारे आपल्या संस्थेची आपल्या शाळेची ही प्रगतीचा अनेक दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. या ठिकाणी काम करणारे आमच्या संस्थेचे सहकारी बसलेले आहेत. या सहकाऱ्यांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं सरस्वती पूजन करावं. खरा तो एकची
तुला कसे परिचय असेल तू आपण वेळ वाजता वाया काढला तर आपण त्याच्या अगोदर आमची जी काही नवीन करून देतो आहे तर आम्ही विनंती करतो तुम्ही तुमची ओळख करून द्या. सर्वांना सर्वप्रथम या शाळेमध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी दीपाली मधुकर पडोळ, मी इथे विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. In our premises, my name Srimati Kadam SS. I have completed my MA, MAd and MP and now I am teaching here English subject. आहे रेसिपी माझं शिक्षण जे आहे BSc मॅथमॅटिक्स झालेलं आहे. मी मॅथ आणि सायन्स हे दोन सब्जेक्ट शिकवते. तर देणं गरजेचं आहे का? नाही का? असं त्याच्यामध्ये माझी ओळख करून देणं गरजेचं आहे का? माणूस जर म्हटलं तर कातुरेंना रागी मी श्रीमती मालुंजकर अश्विनी भाऊसाहेब. माझं शिक्षण MBA. मी इथं मराठी आणि इतिहास विषय शिकवते. सून कोणाची तर मुलगी मालुंजकरांची आणि सून कातुरेंची. अश्विनी सतीश कातुरे, सतीश दिनकर कातुरे. 2009-10ची बॅच माझी इथं होती. 10वी पर्यंत तुमच्यासारखंच माझं शिक्षण इथं 10वी पर्यंत झालेलं. तुमच्यासारखीच माझी सिनियर मित्रांनो, आता काही छडी खायचं आणि मार खायचं सर्वांच्या वतीने काढू येणार आहे सर. याचं काहीतरी वय असतं आणि त्या वयामध्येच जे आपल्याला शोभतं. आता छडी खाण्याचं आणि छडी मारण्याचं तुम्हाला वय आता वय नाही आहे तुमचं. आता तुम्ही सगळे संसारामध्ये तुम्ही आलात, खूप आनंद झाला, खूप चांगलं वाटतं. तुमच्या मनामध्ये सुद्धा आता तुम्ही जवळजवळ किती 30 वर्ष मागे गेले असाल. 24 जेवढे वर्ष असाल तेवढे वर्ष तुम्ही मागे गेले असाल आणि मागे गेल्यानंतर सगळ्या आठवणी तुमच्या जागृत झाल्या असतील. आपण कुठं बसत होतो, आपल्या बरोबर कोण बसत होतं, मधल्या सुट्टीमध्ये आपण काय केलं, म्हणून कसे जायचे, शिक्षकांना काय नाव किंवा 2 छड्या जास्त मारल्या तर मग शिक्षकांना तुम्ही काय बोलले असा सगळं आम्हाला माहिती आहे. पण ते वय असं असतं, त्या वयामध्ये आपल्याला तेवढी समज नसते आणि म्हणून आम्ही त्या वयामध्ये का मारत असतो तर पुढं जाणीव व्हावी, मला जरा समजावं आणि पुढं भविष्यामध्ये काहीतरी घडावं याच्यासाठी आम्ही 2 फटके जास्त मारत असतो. तुम्ही काय आमचे दुश्मन नसतात, तो दृष्टिकोन आमचा असतो. तर आज तुम्ही या ठिकाणी आला, तुमच्या आठवणी जागृत झाल्या. मित्रामध्ये तुम्ही डब्यामध्ये चटणी भाकर खाल्ली असेल, त्याही आठवणी तुमच्या जाग्या झाल्या असतील. आज भले तुम्ही चांगलं खात असाल, आज तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल, चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवण करत असाल, परंतु त्या चटणी भाकरची सर आजच्या जेवणाला, कारण तुम्ही सगळेजण इथं बसलेले आहात, सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले आले लक्षात. त्याच्यामुळं आज जरी तुमच्याकडे पैसा असेल, परंतु ते दिवस जे आहेत ते दिवस लाख मोलाचे आहेत. ते दिवस आपल्याला विसरता येणार. आता जास्त वेळ मी काही वाया घालवत नाही, कारण आपल्याला तिकडे तुम्हाला बराच वेळ होणार आहे. तिथे जास्त वेळ का जाणार आहे, प्रत्येकाचे परिचय तुम्हाला काय करतात त्याचाही परिचय तुम्हाला द्यायचा आहे. परत आपले रिटायरमेंटचे तिथं आले असतील, तेही वाट पाहत असतील, तर जास्त वेळ काही घेत नाही. तुमच्यापैकी 1-2 जणांना काही आपल्याला करायचं असेल 2 जणांनी 1 लेडीज आणि 1 जेंट्स तरी आमचे देवासमान गुरुंना साष्टांग नमस्कार. आज जवळपास आम्ही 24 वर्षानंतर शाळेत पुन्हा आलेलो आहे. सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आलेलो आहे.
तर जो तुम्ही आमचा सत्कार किंवा स्वागत जे केलेलं आहे, आम्ही तुमचे आयुष्यभर ऋणी राहू सर. आणि उरलेला कार्यक्रम वाटेल. सिनियर कॉलेजला चालेल अशा पद्धतीनेच आम्ही ही लॅब डेव्हलप केलेली आहे. यामध्ये आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झू अशा प्रकारे स्टेबल ठेवलेले आहेत. त्याच पाण्याची सोय सगळं आम्ही तसं केलेलं आहे. आणि आम्ही ज्या वस्तू आहेत त्या आम्ही आता सध्या कबर्डमध्ये ठेवतो. जशी लागेल तसा जो प्रयोग असेल तो प्रयोग आम्ही काढतो आणि तो घेतो. कारण विद्यार्थी कसे असतात, इथे काही प्रोजेक्ट असेल तर ते सुद्धा करायला इथे येतात. आता आमचं जे विद्यार्थ्यांना आपण स्वतः देऊ शकतो, पण मला आम्हाला करून दाखवायला लागतं. त्यामुळे आम्ही ते वस्तू तोडफोड होते म्हणून आम्ही त्यामध्ये ठेवतो, बाकी काही नाही. आणि आत्ताच आमचा शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन झालं आणि आता 2-3 दिवसांनी आम्ही तालुका स्तराच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही आमचे विद्यार्थी सुद्धा पाठवणार. चेक पण करता येतात. आता याच्यात त्यांनी मराठी माध्यमामध्ये आपल्याला 1ली ते 10वीचे सगळे पुस्तकं दिलेले आहेत त्यांनी.
इथून विषयानुसार आपण इथं टेस्ट घेऊ शकतो. काही थोडेसे गेम्स आहेत किंवा लक्ष वेधून घेणं शिक्षकाला आवड जाते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे असं सचित्र पाहिल्यावर त्यांचं लक्ष वेधलं जातं अभ्यासाकडे. त्यामुळे याचा हा फायदा होतो. नुसता फळ्याने जर त्यांना शिकवायला गेलं तर त्यांचं मनोरंजन आता ते मोबाईलमुळे त्यांनी एवढ्या सवय लावल्या आहेत. नुसता फळा आणि त्याच्यावर लक्ष वेधणं खूप आवड आहे शिक्षकाला. त्यामुळे आता आम्हाला आता कुठल्या बॅचसाठी हे पूर्ण सर पहिलीपासून ते 10वी पर्यंत सर्वांना सर सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये खेळ केलेला आहे. हो आणि दोन्ही आहे, मराठी पण आहे, सेमी पण. आता मला वाटतं मला फुगायचं ते सोडून नंतर एखादा गणित जर मला विद्यार्थ्यांना द्यायचं आहे तर मी या स्क्रीनवर गणित दिल्यानंतर पुस्तकाच्या स्क्रीनवरती कोणत्या नंबरच्या विद्यार्थ्याचं गणित चुकलेले मी त्याला बरोबर उभा करून त्याला सांगेन तुझी कोणती स्टेप चुकली. सर फळ्यावरची सारी का 28 गणक आहेत, 28 कम्प्युटरची डिजिटल लॅब आहे. आणि हे बघा हे त्याचं हे प्रोजेक्ट आपल्याकडे महाराष्ट्रात फक्त पुण्यात आणि वाडीवर येते, बस बाकी कुठं नाही. आणि म्हणजे आपल्या राज्याचे जे शिक्षण मंत्री झाले दादा भुसे साहेब, त्याच्या स्तरावरती तुम्ही शाळेसाठी सहकार्य करावं अशीच अपेक्षा व्यक्त ओके. तुम्ही आलात आमच्याकडनं सर जितकं सहकार्य होईल तितकं आम्ही सहकार्य. तुम्ही आलात शाळेकडनं संस्थेकडनं तुमचं सरचे स्वागत, सरचे स्वागत, सरचे स्वागत. आता खंत व्यक्ती केली एका विद्यार्थी येणे मॅडम आमच्या काळात असं नव्हतं. काळाने बदल होत असतो आणि तो बदल शिक्षण मोबाईलने शिक्षण झालं. त्याच्यामुळे पुढे अजून अशा संकटांना तोंड देण्यासाठी असे स्मार्ट क्लासेस, कारण मुलांची बुद्ध्यांक खूप वाढला आहे आताच्या मुलांचा आणि त्यांना त्यांच्या बुद्धीला पोषक असं वातावरण निर्माण केलं पाहिजे. म्हणून जर तुमच्याकडनं जर काही सहकार्य झालं तर नक्कीच तुमचं स्वागत आहे. आपल्याला 11वी 12वी सायन्सची परवानगी मिळालेली आहे. ह्या वर्षी आपण 11वी सायन्स चालू करतोय. आता प्रयोगशाळा तुम्ही बघितली, त्याच्यामुळे मुलींना काहीच अडचण नाही. मुलींना आपल्याकडे 11वी 12वी सायन्स पुढे कॉलेज आपण चालू करतोय पुढे परत. पण आता सुरुवात मान्यता मिळाली आपल्याला, आता काही अडचण नाही. बस तुम्ही आला. रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे. पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केला लिमलेटच्या गोळ्या. कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. बाकावरती साऱ्या करते
हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर बिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे Zoo 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 गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली सडा शिंपीला जणू प्रीतीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग साथीने ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा बिर बिर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे जू 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 जिद्दी है हम नहीं मानेंगे करते ही जाएंगे बदमाशियाँ
कह दो ये जमाने वालों से, न ये छीने हमसे आजादियां। है दिल में जो कहना है जैसे तैसे ही रहना है। ओ एक जिंदगी है, ज्यादा नहीं पर थोड़ा तो बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे। अपने हैं बेपरवाह इरादे, सभी पन्ने ये फिक्रों के, उड़ा दे अभी कैसे जीना, सबको सिखा दे अभी। अपने हैं बेपरवाह इरादे, सभी पन्ने ये फिक्रों के, उड़ा दे अभी कैसे जीना, सबको सिखा दे अभी। सर पे कभी ना उतरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, हम नहीं सुधरेंगे, थोड़ा और बिगड़ेंगे, हम नहीं सुधरेंगे। लम्हे शरारत के न जाने देंगे अपनी खुशी में गम, न आने देंगे हम जिंदगी को मुस्कुराने देंगे। हो लम्हे शरारत के न जाने देंगे अपनी खुशी में गम। माझे मित्र मैत्रिणी आणि शिक्षक वृंद, मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक यांचं आम्ही सर्व मित्र मैत्रिणींकडे स्वागत करतो। हा आमची बॅच 2001 याचं स्नेह संमेलन पार पडत आहे। तर प्रथमतः आपण सर्व शिक्षक वृंदांचं स्वागत करू। मी आपल्या काही विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना बोलवलंच आहे गुरुवर्यांचा सन्मान करण्यासाठी। त्यानंतर पुढचा जोही काही कार्यक्रम असेल तो सांगितला जाईल। आज आपण इथे बॅच 2001 स्नेह संमेलन या निमित्ताने जमलेलो आहेत। आपली बॅच अत्यंत साधी बोळी आणि वेडी गवाली म्हटली तरी चालेल। आणि या बॅचला जे का सेवेमध्ये बांधण्याचं काम ते गुरुजन जे वर्ग उपस्थित आहेत त्यांनी केलेलं आहे। कारण की मी जेव्हा दुसऱ्या कॉलेजामध्ये शिकायला गेलो होतो तिथल्या मुलांचा स्वभाव, तिथल्या मुलींचा स्वभाव, तिथल्या शिक्षकांचं शिकवणं आणि वाडीवाल्याचं शिकवणं, वाडीवाल्याचा जो स्टाफ सरांचा, जे आपले मित्र आणि मैत्रिणी जो स्वभाव जमीन आसमानचा फरक आहे। कुठल्याही राष्ट्राला किंवा राज्याला किंवा तालुक्याला किंवा गावाला किंवा परिवाराला विकसित होण्यासाठी एका कठोर मार्गदर्शनाची, त्याचप्रमाणे कडवट मार्गदर्शनाची आणि पुढचा काहीतरी दृष्टिकोन ठेवून शिकवण्याची गती असते, गती पाहिजे। आणि त्याचप्रमाणे ती गती आपल्या गुरुजनांनी दिली
पण त्याचसोबत ज्यांना शिकवलं जातं किंवा ज्यांना अध्यापन कार्य केलं जातं त्या सीमेमध्ये बांधली गेली पाहिजे. एक सरांना एक अशी अडचण जी कायम झोंबली ती आज त्यांच्यासमोर व्यक्त करायची की त्यांनी आम्हाला असं मनमोकळं फ्रँकली इथं मुलांसारखं ज्या बॅचेस बघतो त्यांच्यासारखं आम्हाला फ्रँकली वातावरण नाही दिलं. त्यांच्यासारखं म्हणजे आम्ही एखाद्या मुलाला किंवा मुलीशी किंवा एखाद्या सरांशी जरी बोलायचं म्हटलं तरी इथून विचार करावा लागायचा. जी भीती मनात असते ती भीती समोर परावर्तित होत नव्हती. तो त्या वर्षीचा आपला काम. आपण थोडंसं 23 वर्ष पहिले जाऊया. ती सध्या सहयोगी आहे ना, ती सध्या काय करते किंवा तो सध्या काय करतो ते आपण नंतर बोलू. पण आपण थोडं आठवणीच्या त्या पाहत्याचं गेलो तर खरोखर एक अशी खंत होते की सरांनी एवढं कुंपणामध्ये नव्हतं लावलं पाहिजे. पण जेव्हा आज आयुष्याच्या कुठल्याही संसारूपी किंवा कुठल्याही आपण जॉब करतो त्या ठिकाणी जेव्हा जाणीव होते की त्यांनी जी शिक्षा तेव्हा दिली किंवा त्यांनी जे कुंपण बांधलं नाही तर त्याला खत वगैरे गेलंच गेलं नाही आणि वेळेवर सर्व गोष्टीचं त्याला स्वीकारल्या गेल्या नाही तर त्याचा एका चांगल्या आणि कठोर वातावरणामध्ये त्यांनी सामना केला पाहिजे तसं त्याचं रूपांतरित होतं. आणि आज आपण जेही कुठं आहोत मला वाटतं आपल्या बॅचमध्ये एकही मुलगा किंवा एकही मुलगी कुठेही काम ठिकाणा नाही अजून कुठेतरी जॉबमध्ये आहे. मी थोडं थांबतो आणि आपण आपल्याकडे सगळ्या समारोप ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल. धन्यवाद. संपूर्ण बॅचचा यापुढे आपल्या बॅचमध्ये आपले काही विद्यार्थी होते तर ते विद्यार्थी म्हणून त्यांचं यानेच्या काही काळामध्ये निधन झालेलं आहे. त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण 1 मिनिट सर्वांनी उभं राहायचं. त्याचबरोबर त्याची पुरुषांत वर्ग होते ज्यांनी आपल्याला काय उभं केलंय ज्यांनी आपल्याला सर्व गोष्टी शिकवल्या ज्या आयुष्यातले खास खळगे असतील त्यांनी त्यांच्या अध्यापनाने आणि मार्गदर्शन रूपी जे आपल्याला समजवलं त्या सर्व गुरुजनांचं
1 by 1 अनुभव होईल. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थी त्याने व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या ज्याही त्याच्या आठवणी असतील, जेही त्यांना काही मनोगत व्यक्त करायचं असेल ते त्यांनी ही संकोच नसेल की तुला एक सुरुवात सुमान भोर यांच्याकडून होईल. त्यानंतर 2 नंबरचा टेबल, नंतर बाबाकारांचा टेबल, परत सुलोचना डॉक्टर यांचा टेबल, 5व्या वर्षाच्या यांचा टेबल. सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना वंदन करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना माझ्या आता ओळख करून देते. मी सुमन भाऊसाहेब झांडे, म्हणजे लग्न अगोदर सुमन विष्णू बोर, आता लग्नानंतर सुमन भाऊसाहेब झांडे. मला पाटळ इथे दिलेलं आहे. मला एक मुलगा, एक मुलगा 12वीत शिकते, मुलगी 10वीत शिकते आणि मी सध्या 2 संस्थेसोबत काम करते. बाकी शेती आणि गावामध्ये थोडंसं एक सामाजिक कार्य करते. मी गजेंद्र मालुसकर, मी जॉब करतो आता कंपनीमध्ये. मला एक मुलगा आणि एक मुलगी. तुमचं गुरुवारीचं दिसत नाही त्यानंतर मार्गदर्शक म्हणून गुरुवारी ठरले आणि ते आम्हाला आता काम आलेले. मी आशा शिवाजी जगताप, लग्न मित्र आशा शिवाजी जगताप, लग्न आशा सकाराम होते. सर्व गुरुजनांचा माझ्या मनपूर्वक नमस्कार. सर्व मित्रांना पण मला 2 माझी 11वी सायन्स मध्ये छोटी मुलगी नववीला आहे. ती उत्कृष्ट हार्मोनियम वादक आहे, कीर्तन करते, संस्कृती शाळेत शिकायला आहे. बाकी रवींद्र दामोदर मालुसकर, एज्युकेशन LLB केलं आहे. सरांच्या आशीर्वादाने चाललं आहे. 2 मुलं आहे, दोन्ही मुलंच आहे. आता माझं नाव सांगायची काही गरज नाही, सगळ्यांना माहिती. मी ना लक्ष्मी सोनवणे, हे माहेरचं नाव आणि सासरचं नाव मीना सुरेश भालेरा. मला नागपूरला दिलेले पण मुलगा नाशिकला गणेश चौकात राहते. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी माझी BCS लास्ट इयरला आहे, मुलगा 7th. सरांचे माझे मिस्टर कोर्टामध्ये कोर्टात. नमस्कार मित्र आणि मैत्रिणी. मी तो आकाश गाठून दिला. आज 24 वर्ष झाले आम्हाला हे भेटायला. त्याच्यात आमचे मित्र असत, धनाजी असत, गजेंद्र असत, रवी असत, मीना असत, आशा असत, सुमन असत, अजून बरेच जण आहे. त्यांनी हा योगात घडून आणला. काही कारण वाक्य आम्हाला जमलं नाही, प्रभू असत, त्यांची क्षमा मागतो मी आणि तुमचे आले धन्यवाद आभार मानतो. माझं नाव गौरव काशीनाथ कोरडे. मी वाडीवर मामा शाळेत माझे मामा. मी 10वी ITI केलेलं आहे, इलेक्ट्रिशियन म्हणून आहे. माझी पत्नी घरी असते. माझा एक मुलगा आहे, इंग्लिश मिडियमला आहे, तळेगाव पांढरे आहे, इंग्लिश मिडियमला आहे. आजच त्यांनी सायन्स प्रोजेक्टमध्ये प्रोजेक्ट बनवला होता, कार्बन ऑब्झर्वेशन. आणि एक मुलगी 5वीला आहे, मराठी मिडियमला आहे. तर कोणाचं काही काम असतं इलेक्ट्रिशियन म्हणून आहे, काही सपोर्ट आलं, कोणाला काही अडचण आली, वासवडीला आहे, ते येणार काही अडचण येऊ, एक कॉल करा तुमचं. आणि मी विशेष आभार असं मानतो सर, आपण कोरोना काळातून जंग वाचले का. आणि मित्रमैत्रिणी भेटले. कोरोना काळात कोणी भाकर देत नव्हतं, तुकडा देत नव्हतं, सरकार कोणी ओळखीत नव्हतं. आज तुम्ही जमले. तुमचे मनोगत आभार कसं मानव हे शब्द तिथे कमी पडते आम्हाला, पण तुम्ही आले तेव्हा सर्वांचं धन्यवाद. आभारी भाऊ. सगळ्यात पहिले सरांना वंदन. माझं नाव मोहन मालुसकर आणि सासर मंगल संतोष तुरुडे. माझे मिस्टर टाटा स्टाईल आहे आणि मी हाऊसवाईफ आहे. आणि माझा मुलगा 12वी म्हणजे 12वी मेकॅनिकलच्या फर्स्ट इयरला आहे. सगळे इथं जमल्याबद्दल मला खूप आनंद झाला. मला कधीच वाटलं नव्हतं आपण सगळे इथं कधीतरी एकत्र जाऊ.
आमचे शिक्षक गुरुजनवर त्यांना नमस्कार. नंतर इथं जमलेले सर्व आमच्या शाळेत सवंगडी मित्र मैत्रिणी यांना नमस्कार. माझं नाव आहे पंत रघुनाथ बोर. मी सध्या MIDC मध्ये ट्रीटमेंट कंपनी इथं क्वालिटी इंचार्ज म्हणून जॉब करतोय. तर माझं विशेष आहे ते प्रायव्हेट शाळेत शिक्षिका म्हणून जॉब करते. मला एक मुलगा आहे, सध्या तो सिनियर केजीला जातो. बाकी शिक्षक वृंदाने जे मला प्रेम दिलं त्या प्रेमाच्या मुळे आम्ही आज काहीतरी अशी करू शकलो जीवनात. बरेच मुलं पाहतो ते आपल्या जीवनात पाहायला जातं पेन होतं. शिक्षक त्यावेळेस काही रागावले असतील, बोलले असतील, दोन छड्या मारल्या असतील, ते आपल्या त्यांचा उद्देशाच्या मागं आपलं भविष्य चांगलं वाहत होता. त्यांची कळकळ कशी होती त्यावेळेस कसं तर आपल्याला राग वाटत असेल की सर आम्हाला मारता, परंतु ते आता लागलं की सर आम्हाला ना मारतात ते. सरांचा त्याच्या मागचा हेतू काय होता? सरांनी दिलेले मार्क ते आमची शिदोरी जीवनाची ते आयुष्यात बरोबर राहील. आणि थोडं माझे 2 शब्द सांगतो. सासरचे नाव मला मुलगा मुलगी आहे. मुलगी नववीला आहे आणि मुलगा पहिलीला आहे. हौसा लोकातो गाव कोणतं आहे? शोधापण सरांचे गायकवाड. सासरचं नाव, मायाचं नाव सुनंदा पते. माझे 2 मुली 2 मुलं आहे. आणि माझे मिस्टर पेंटर काम करतात. मी कुकिंगचं काम करते. सर्वात पहिलं सर्व मित्र मैत्रिणी आपला परिवार 24 वर्षानंतर मला भेटला. कारण माझी आर्मीमध्ये 2008 पासून परिचय झालेले मित्र. तरी पण आता सर्वांना मी ओळखतोय का योगमाने टाईप सर्च केल्यानंतर हा माहीत नसतं. तसं माझं हळूहळू युवराज लक्षामध्ये टाईप नाव नाही घेऊ शकत मी, त्याच्यामध्ये ओळखतो पुजारी मी. तर कोणाचं नाव नाही घेतलं तर असं वाटून घेऊ नका आपण ओळख नाही. पण सर्वात एक सांगायचं उदाहरण म्हणजे शाळेमधला सगळा टॉपर जर म्हणला खालच्या लेवलचा तर सरांचा मार विक्रम सरांचा त्यांनी किती पण मारलं तरी मी दूध घातल्याशिवाय शाळेत जाणंच नव्हतं. किती पण वेळ झालं त्यांनी मारायचे पण मी तरी पण दूध घातल्याशिवाय शाळेत जातो. दूध घालायचं पूर्ण त्यावेळेस जायचं. त्याच्यानंतर सरांनी अभ्यासात कमी असल्यामुळं कुस्ती क्षेत्रामध्ये त्यांनी 1-2 वेळेस आम्हाला बाहेर केलं. मी त्या कुस्ती क्षेत्रापासून थोडं पुढे गेलो. स्पोर्ट मधनं मी नॅशनल खेळलो. व्यायामशाळेत दोन पुढे नॅशनल खेळलो. स्पोर्ट मधून मी आर्मीमध्ये भरती झालो. तर आज माझे 17 वर्ष पूर्ण झाले आर्मीमध्ये. प्रमोशन आल्यानंतर मी अजून 4 वर्ष वाढले माझं नाव नामदेव सावकारराव. मी राहतो पुण्याचा, पण आमचा व्यवसाय चांगलाच असल्यामुळे आम्ही स्थानिक गावाप्रमाणे धर्माच्या मधून राहत होतो. सर्व प्रभू बुद्धाने सर्व स्थानिक गावचे मित्र परिवार या सर्वांना माहिती माझ्याकडे. मी सायकलवर दूध घातलं. आता इथपर्यंत तिच्या मध्ये उभा आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी 9वी मध्ये माझी. ती इथं पहिली वाडेवाला शाळेत 1 वर्षापासून मी कॅम्पला गेलेलो आहे. तर सुभाष मित्र इंग्लिश मीडियम तिथं टॉपर आहे. एक मुलगा आहे 4वी मध्ये. मला नाही काय करता आलं, माझ्या मुलांना काहीतरी घडवी. मुलाला नाही मुलीला घडवी. तेव्हा मुलींना 50% आरक्षण, माझ्या तर 100% आरक्षण मुलीसाठी करायला उभं आहे.
जितकी माझी मुलगी शिकायला तयार आहे तितकं मी शिकवी, जे तिला खर्च लागत तो करायला तयार आहे. मुलाला नाही करता आला आपली स्टिक मुलाला आहे, पण मुलीसाठी जे आपण शिक्षण देऊ, कुठेतरी नोकरी लावू, हेच आपण इस्टेट मुलीच्या नावावर करू शकतो, दुसरं काही देऊ शकतो मुलीला. त्याच्यामुळं आतापर्यंत माझं तुमच्या या परिवारामध्ये 24 वर्ष मी भेटल्यानंतर खूप आनंद झाला. मागच्या वर्षी प्रभू मला फोन केला होता, तू येशील ना आपल्या शाळेचे सर्व होणार आहे. मित्र सांगितलं त्यावेळेस आमची पण खाली येत होती, खाली नसते तुला आम्हाला काय त्या यायला त्याच्यामुळे तुम्ही फोन केला, आम्हाला वेळ नाही, ट्रेनिंग चालू आहे आमच्याकडे सध्या, तर मी काही तुमच्यामध्ये येऊ शकत नाही. तुम्ही अवतरून घ्या पुढच्या टायमाला, मी नक्कीच टाइम करेन. त्याच्यानंतर मी ग्रुपला आहे, मला वेळ नाही भेटत तेवढा, तर मी आता एवढ्याला बघितलं ग्रुपवर, मी नाट्याला फोन केला समजला काय काय कार्यक्रमचा काय होईल मला तुम्ही सांगितलं पाहिजे, कधी यायचं कोणी यायचं. मी दुसरा सुट्टी गेलो, तर मी 5 दिवस सुट्ट्या टाकलेल्या होत्या. त्याच्यामधून इमर्जन्सी एक तारखेला कार्यक्रम असते इन केलं मला इव्हेंटवर, आणि मी ती एक सुट्टी आज घेतली. वापस तुमच्यामध्ये मी सर्वांना भेटलो इथं. जय हिंद. जितकं बोलावं तितकं कमीच आहे आणि जितकं सांगावं तितकं थोडंच आहे. एवढा आनंद वाटतोय आज मला. सर्व मित्र मैत्रिणी सर्व माझ्यासमोर दिसत आहेत मला. आज 10वीचा वर्ग आठवला मला. तीच घंटा वाजली, तीच शाळेची लीड होती, तेच शाळा होती, तेच शिक्षक नाही भेटले, सर इथं भेटले. तुम्ही लेट सांगत येतं पण बोलता येत नाही जास्त. सर माझं नाव मनीषा शंकर बुकारे पानेरचा, सासरचं मनीषा शिक्षण मनोहर. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी 10वीला आहे, एक मुलगा 4थीला आहे. मी सध्या स्टाफ सिस्टरचं काम करते सर. गंगापूर रोडला दिसल्या हॉस्पिटलला आहे मी. मिस्टर डिपार्टला सिक्युरिटी गार्ड मध्ये आहे. खूप बोलायचं म्हणजे कसं बोलावं, किती बोलावं, काय करावं नाही कळत नाही. सर मला नेहमी तुमचं एक वाक्य आठवतं, चौधरी सरांचं, आम्हाला पान फुलवा. आणि सर खरंच तुम्ही तुमच्यामुळे आम्ही फुललो आहोत. आज या स्थितीला आम्ही आहोत सर. नमस्कार सर्वांना. माझे नाव धनंजय एकनाथ गोवसरे. मी फॅशन ग्रुप येथे जॉब करतो आणि मिसेस सिनियर प्रमोटर म्हणून डीमार्टमध्ये जॉब करते. मुलगी मला 6 वर्षाची, मुलगा आपलं सॉरी मुलगी 6वीला आहे, मुलगा 3रीला आहे. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय हिंद. माझे नाव माहेरचे नाव शालिनी पंढरीनाथ दरकले, सासरचं नाव शालिनी शिवाजी उगे. मला 2 मुलं आहे, बाळामध्ये माझी पूर्ण झाली आहे आणि आई बरी करतोय आणि व्यवसाय मी शेती करते. मिस्टर तर शेती करते. नमस्कार, मी भगवान मध्ये माझा छोटासा पोल्ट्री फार्म आहे. आंबोळी पेठेमध्ये कंपनी पण आम्हाला आहे. मला एक मुलगा आहे, तो सिद्धगडामध्ये आहे, 5वीमध्ये आहे. थँक्यू. माझे नाव सुलोचना विष्णू गाडगोळे, सासरचे कविता राजेंद्र जाधव. माझे गावाचे नाव राजूर, जो आता कार्यक्रमचा माझ्या गावात आहे आणि आमचा दूधचा व्यवसाय आहे. आपल्या 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी मोठी आहे, 2 नंबरची 9वीला आहे आणि मुलगा 5वीला आहे. सर्वप्रथम शिक्षक नमस्कार. माझे नाव प्रभाकर दुधाची गोवर्धने. मी सांगली गावचा आहे. माझा दुधाचा व्यवसाय आहे, गाई म्हशी पालनाचा. मला एक मुलगी एक मुलगा आहे, मुलगी 11वीला आहे. तुम्ही सर्व त्याबद्दल मला खूप आनंद झाला. जे काही तुम्ही पैसे दिले त्याबद्दल थोडं दुःखही झालं. धन्यवाद. नमस्कार. मला 3 मुलं आहेत. मोठी मुलगी 5वी कॉमन आहे आणि लहान मुलगा 7वीला आहे. 2 नंबरची मुलगी 10वीला आहे. मी अजून स्टेज का झाले 9 वर्षाचा प्रेग्नन्सी आहे. मी तरी श्रम कंप्लीट करते. गुरुजन माझं नाव ज्ञानेश्वर शांताराम शिंदे, राहणार मोहंबी.
सोनाली सागरे, सासरचं नाव सोनाली महेंद्र शिंदे, हे नाव स्वाभाविक आहे. मला 2 मुलं आहेत, एक 10वीत आहे, सिनियर. मुलगी असा 10वीला शिकते, सेवेमध्ये स्नेहल कामात मशीनची व्यवस्था आहे. माझं माहेरचं नाव भारती सुरेश मुकाडे, सासरचं नाव भारती संतोष वाघ, आणि मैरावणी त्र्यंबकेश्वर दिले. आणि मला 3 मुले, मोठी मुलगी 12वीला आहे आणि लहान 8वी मुलगा दिसतो. सर्व मित्रांना आणि गुरुजनांना माझा नमस्कार. माझं नाव दत्तू रामदास शेदो वाडीकरी. माझा शेतीवर दुग्ध व्यवसायाचा धंदा आहे. माझा एक मुलगा 8वीला आहे, माझा मुलगा आदित्य मानसीवीला आणि एक मुलगा शिंदे केजीला टॉपिक शाळेत. माझं माहेरचं नाव शिसवड आणि सासरचं नाव भारती कैलासमिता. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा स्टुडंट केलेली 2 वर्षापासून संगमनेर आहे आणि लहान मुलगा होता 13वीला आहे. मी माझ्या बाळाचे शेती 2 मुलं, एक 8वीला आहे, एक 4वीला आहे. माझं माहेरचं नाव शांता दत्ताकडे, सासरचं अश्विनी खंडेकडे. मला मार्च सांगितलं दिलं आहे. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा डिप्लोमा करतोय, मुलगी B.Com ला आहे. मी विजय शिंदे, मी अंबाडे जॉबला आहे. मला एक 4 वर्षाची मुलगी आहे. थँक्यू. शिक्षकांना नमस्कार, सगळ्यांना पण नमस्कार. माझं माहेरचं नाव कांता बाळगोवर्धने आणि माझं सासरचं नाव कांता सोमनाथ मुसळे. मला नांदगावला दिलंय, पण मिस्टर रेल्वे जॉब करतात मुंबईला आणि कल्याणला राहतो. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी 12वीला, मुलगा 14वीला. मला 2 मुली, एक मुलगा आहे. नमस्कार. माझ्या गुरुजनांना, माझ्या मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे माहेरचे नाव सुनीता बापूराव गोरधने, सासरचे नाव सुनीता बंडू भगत. मला मुळेगावच्या त्र्यंबकेश्वर गिरायला नाशिकला आहे. माझे मिस्टर लँडचे काम करतात. मला 2 मुलं, एक 12वीला, एक 8वीला. नमस्कार. माझं नाव शिवराजी सकाराम लाटे. या काळाचा व्यवसाय शिक्षकांना माझा नमस्कार, मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. माझं माहेरचं नाव प्रोक्सा विष्णू गोवर्धने, सासरचं नाव कविता धनंजय देवसे. मला 5वीला दिलेलं आहे. मला एक मुलगा मुलगी आहे, एक 11वीला मुलगी आणि 13वीला मुलगा आहे. माझं नाव बावळ फुलेकर पडले. मी शेती करतो. इथं बाबा प्रोटेक्शन प्लांट आहे, तिथे मी कामाला आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी, मुलगा 11वीला आहे, मुलगी 9वीला आहे. अशी कशी आहे माझं नाव मी ठाणे गावची. माझं नाव धरला त्र्यंबकेश्वर माहेरचं आणि मला दौलता दिलेलं. दौलता गंगा शिंदे. मी शेतीत व्यवसाय आहे माझा. 2 मुलं आहेत, एक 10वीला शिकतो आणि एक 7वीला शिकतो. नमस्कार. माझं नाव रावसाई विष्णू चौधरी. मला 2 मुले आहेत, एक 10वीला आहे, एक 12वीला व्यवसाय शिकतो. माझे नाव अजय सकाराम लाटे. मला 3 मुलं आहेत. नमस्कार. माझं नाव शिवाजी हरिपती, राहणार मुळंबी. मला 3 मुली, एक 6वीला, एक 4वीला, एक 1वीला. सर्वप्रथम
ज्या वाडीवरील गावामध्ये माझा जन्म झाला त्या भूमीला माझा साष्टांग नमस्कार. ज्यांनी मला जन्म दिला त्या आईवडिलांना नमस्कार. आणि जे देवासारखे मला गुरु लाभले त्या गुरूंना माझा साष्टांग नमस्कार. आज आपण इथे स्नेह समाजासाठी जमलेलो आहोत. आपल्यामध्ये काहीतरी एक ऋणानुबंध संबंध जोडलेला आहे, त्यामुळे आज आपण इथे एकत्र जोडलेलो आहे. कारण मीच कागदवरली तर आधीच विसरून गेलो. म्हणजे आनंदाच्या द्वारामध्ये मी काही दिवस माझ्या लक्षात नाही आलं. थोडक्यात मी वाचून सांगतो. नाही कॉपी नाही केली, मी वाचून वाचून केली नाही. पण आनंदच एवढा झाला की मी जे केली ते माझ्या लक्षात नाही. जे ऋणानुबंध संबंध दडलेले आहेत त्यामुळे आज आपण एकत्र जमलेलो. याच्यामुळे आपल्यातले प्रेम वाढलेले, मैत्री वाढलेली आहे. आज जे सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे ते फक्त एक मैत्रीच्या संबंधामुळेच. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जवळचा गुण असतो तर तो फक्त मित्र असतो. सुख दुःखामध्ये सर्वप्रथम धावणारा असतो तो फक्त मित्रच असतो. अशी यशस्वी मैत्री ही आपल्यामध्ये आहे आणि इथून पुढे पण राहणार. जेव्हा सारं आयुष्य बदलून टाकलं, अंधाराचा गाव चांदण्याने उजळून टाकावा. कुठल्या ना कुठल्या हुद्द्यावर आहे. कोण नोकरी करतंय, कोण व्यवसाय करतंय, कोण शेती करतंय. तर हे प्रत्येकाच्या कर्तृत्वावर झालेलं आहे. आणि त्यामध्ये खालीचा वाटा आपल्या शिक्षकांचा, गुरुजनांचा आहे. त्यांनी त्यावेळेस आपल्याला जर मार्ग नसतं, आपल्याला जर चांगलं सांगितलेलं नसतं तर आज आपण या पदावर नसतो किंवा आज आपण इथे नसतो. आज कदाचित आपण कुठल्या तरी चुकीच्या मार्गावर असतो. परंतु आपल्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं ते आज कुठंतरी सार्थक झालेले असं मला वाटतं. किती मोठे विश्व सामावलेले आहे याची आज आपल्या सर्वांना जाणीव होत आहे. परंतु पुढच्या दिशेकडे वळतो तेव्हा आपल्याला खरं शाळेचं महत्व समजतं. आणि शाळेचं जे जीवन आहे हे पूर्ण आपल्याला आयुष्यामध्ये लागत नाही. खरं तर त्याचा आनंद घ्यायला पाहिजे, परंतु त्यावेळेस आपल्याला ती समज नसते. ती समज आपल्याला नंतर कळते की खरंच आपलं शाळेचं जे जीवन असतं ते जीवन खूप आनंददायक असतं, निसर्ग असतं आणि खूप प्रिय असतं. जबाबदाऱ्या नसत्या, काही नसत्या, एकदम मोकळं जीवन असतं. सोबत असताना जीवनाची कुठल्या तरी एका ठराविक टप्प्यापर्यंत सोबत असताना ही मित्रमैत्रिणींची मैत्री परत येईल का, जेव्हा ही पाठरे उडून जातात, बऱ्याच काळानंतर मुक्त करून परत एकत्र येतात, असा हा आठवणीला उजळणारा मित्रांनो आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आणि तो आनंद आपल्याला बघायला मिळतो आहे. व आज बघता बघता परत एकदा आपली शाळा भरली की काय असं आपल्याला सर्वांना वाटतंय. आज मला या ठिकाणी स्वतः उभे राहून खूप मनुष्य आनंद होत आहे की या शाळेमध्ये आपल्या शाळेने आपल्याला खूप आठवणी दिल्या आहे. आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिकवणीवरच आज आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालो आहोत. मग ते नोकरीचा असो, शेतीचा असो, धंद्याचा असो, कुठल्याला असो, त्यामध्ये आज यशस्वी झालेलो आहोत. ते श्रेय सर्व आपल्या शाळेला आणि आपल्या गुरुजनांना जात आहे. आजचा दिवस आपल्यासाठी गुरुंना भेटण्यासाठी पर्वणीच आहे. आपली बॅच 2000 ते 2001 ची लगभग आपण 24 वर्षानंतर एकत्र जमलेलो आहे. तोपर्यंत आपण कधी एकत्र जमलो नाही आणि आपल्या शिक्षकांना आपण कधी एकत्र भेटलो नाही. परंतु आज हा पर्वणीचा दिवस उजाडला आणि आपण एकत्र झालो. सर्वांचे सुख दुःख आनंद सर्वांचे व्यक्त करत आहोत. तरी आपण आपल्या व्यस्त शेड्यूल मध्ये वेळ काढून सर्व उपस्थित झालात. सर्व गुरुजनांचे व माझ्या मित्रमैत्रिणींचे आभार मानतो. खरंच आज एक सोनेरी पर्व आहे असं मला वाटतं. कारण आजपर्यंत आपण कधी भेटलोच नाही. शाळा संपल्यानंतर किंवा 10वी संपल्यानंतर आपण कधी एकत्र आलो नाही. काही ठराविक मित्र किंवा मैत्रिणी एकत्र आले नाही.
परंतु आज सर्व जी बॅच आहे आपली ते सर्व आज एकत्र झालेलो आहे. कुठंतरी आपले मैत्रीचं नातं आहे म्हणून आज आपण एकत्र झालेलो आहे. कुठंतरी शिक्षकांचे आशीर्वाद चांगले आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संस्कार चांगले दिलेले आहे म्हणून आज आपण एकत्र आलेलो आहे. आणि हे संस्कार आणि आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहे म्हणून आज आपण सर्व क्षेत्रात प्रत्येकाच्या चांगल्या आहोत. पुन्हा एकदा माझ्या गुरुजनांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती आयुष्यभर मरेपर्यंत ती शिकवण आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करू. आणि पुन्हा त्यांचे धन्यवाद, ते आपल्यासाठी इथपर्यंत आलेले. निकम सर पुण्याहून आलेले आपल्यासाठी. कोणी वेळ काढत नसतो परंतु ते आपल्यासाठी आले हे खूप महत्वाचं आहे. आणि इथून पुढचा एक कार्यक्रम आपण यशस्वी करू. आणि हे गेट टुगेदर यावर्षी ठरलेले आपण पुढच्या वर्षी घेऊ. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत तरी आपण जे कार्यक्रम ठेवत राहू. धन्यवाद. माझे 2 शब्द ऐकल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रमेश सोनवणे. मी सध्या शेतीत करतोय. मला एक मुलगी एक मुलगा आहे. माझी वाईफ हाऊस वाईफ आहे. बोलायचं आहे की आपला एवढा आनंद वाटतोय का सगळे मित्र मैत्रिणी सर एवढ्या 25 वर्षातून भेटले. खूप बरं वाटतंय. बोलायला खूप असं बोलूशी वाटतंय. तर त्या आनंदाच्या भागात काय करावं हेच शांतपणे बोलून मला लागचं 1 वर्षात आठवतोय का त्यावेळेस मला फी भरायला पैसे नव्हते पण निकम सरांनी माझी फी भरली होती. त्यावेळेस काही जास्त नव्हती. तरी निकम सरांचं धन्यवाद करत. ठीक एवढे बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद.